शिवसेनेनंतर राष्ट्रवादी एमएलए डिस्क्वालिफिकेशन चालू झालं. आवळांची साक्ष झाली. राष्ट्रवादीचे गोपनीय कागदे कपाटातून गायब. जबाबदारी होती ते दोघेही सोडून गेले. रोहित पवार म्हणतात सर्वांनी एकजूट पवारासोबत उभं राहावं. या वातावरण का तापलं. शिवसेना कुणाची निकालानंतर एनसीपी कुणाची हा प्रश्न लोकांना पडू लागला. शिवसेनेचे मालक हे लोकांपुढे आले, पण राष्ट्रवादीचा मालक हा कोण हा प्रश्न सर्वांना पडला. शिवसेनेचा वाली हे सध्या ह्यात नाहीत, पण ज्यांना राष्ट्रवादी उभी केली तो थोरले पवार अजून खंबीरपणे उभा आहेत पक्षाच्या पाठीमागे. शरद पवार व अजित पवार एकाच घरातील माणसे, पण चिन्हासाठी एकमेकांसोबत नक्कीच भांडणार. जो निकाल सेनेचा आला तोच निकाल एनसीपीचा पण येऊ शकतो, कारण दोन्हीकडे पण आमदाराचं बहुबल आहे. अपात्रता सुनावणीत आवळाची साक्ष झाली, त्यात झाला घोटाळा. राष्ट्रवादीचे गोपनीय कागदपत्रे कपाटातून गायब झाले. ज्यांच्याकडे ते डॉक्युमेंट्स ठेवले होते ते दोघेही भाजपात गेले. यांची सावरासावर करताना रोहित पवारांच्या नाकामध्ये नऊ आले, कारण आता राष्ट्रवादी सुद्धा हातातून निसटते काय हे प्रश्न सर्वांना पडले. कागदपत्राची जबाबदारी असणारे दोघेही नाहीत, ते दोघेही गेले. आता आपल्याला सैमान्य घ्यावे लागेल, हे वारंवार पवार बोलताना दिसतात. एकजुटीने राहू साथ थोरल्या पवारांना द्यावी लागेल. जो निर्णय येईल तो येईल. निवडणूक लढवायची आहे. चिन्ह मिळाले ते घड्याळ घेऊन नाहीतर दुसरे चिन्ह तयार करून आपल्याला आपलं अस्तित्व हे दाखवावंच लागणार आहे. कितीही संकट येतील, कितीही पक्षफोडीचा प्रयत्न होईल, आपल्या मागे ईडी लागेल, त्यामध्ये आपल्याला एकमेकांची साथ सोडायचं नाही हे जणू रोहित पवार सर्वांना वरडू वरडू सांगतात. पण मनात एक धसकी भरलेली आहे. ती धसकी म्हणजे आता नार्वेकर सुद्धा आपला निकाल तोच देणार जो निकाल शिवसेनेचा आला. शिवसेना हातची गेली, आता राष्ट्रवादी हातची जाईल का? ज्या कष्टानं आपण हा पक्ष उभा केला तो पक्ष आपले राहील का हा प्रश्न शरद पवारांना वारंवार खेचत असावा किंवा त्यांना भेडवत असावा. स्वप्न पाहिले होते पंतप्रधान व्हायचे, पण सध्या पक्ष टिकवणं सुद्धा अवघड होऊन बसले. आपलेच फितूर झाले, दुसऱ्याला दोष देऊन काय करणार. ज्या वेळेस आपलेच म्हणायचे की पावसामध्ये 21 वर्षाचा तरुण भिजून भाषण करायचा, त्यावेळेस माझी छाती हे फुगून यायची असं पवारांना वाटत असावं. पण तेच लोक आज समोर जाऊन तुमचं वय संपलं हे बोलतात, त्यावेळेस मनाला सुद्धा खूप आवडल्यासारखं वाटतं असं सुद्धा पवारांना वाटत असेल. पण करणार काय, सर्वांना खुर्ची प्यारी, सगळ्याला सत्ता प्याऱ्या, सगळ्याला पक्षावरती आपलं वर्चस्व गाजवायचा मोह पडलेला आहे. कारण आपले काळे काम झाकायचा हा मोह झालेला आहे. आणि त्यापुढे सत्ता काय, राजकारण काय, घरची काय, बाहेरचे काय, ह्या गोष्टी कोणीच पाहत नाही. सत्तेसमोर माणूस रक्ताचे नाते तर सोडून द्या, ते कुठलेच नाते मानायला तयार राहत नाही. ह्याच गोष्टी घडलेल्या आहेत शिवसेनेसोबत आणि राष्ट्रवादीसोबत, अशी चर्चा लोकांमध्ये चालू आहे. तुम्हाला याविषयी कोणीच वाटतंय काय? तुमचं ओपिनियन काय या विषयावरती नक्कीच कमेंट करून सांगा. जो निर्णय शिवसेनेचा आला, जो निर्णय शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला आला, तोच निर्णय राष्ट्रवादीला येईल का? आणि शरद पवारांच्या हातामधील घड्याळ अजित पवारांकडे जाईल का? शरद पवारांचे 12 वाजून घडी अजित पवारांची बसेल का? नक्कीच कमेंट टाकून कळवा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करा.